तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे संभाव्य असणारे आपण म्हटले तरी चालेल जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही विद्यार्थ्यांनो चॅनलवर जर नवीन आला असाल ना लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणं अतिशय गरजेचे असते पुढची सुपर क्लास तुम्हाला अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनमध्ये मिळण्यासाठी। तसेच आपल्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी 470 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेली आहे जे की आपल्याला 149 मध्ये दिले जात आहे। घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे। व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्वांनीच। या PDF मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला सर्व काही कव्हर केलेले असेल तर इच्छुक असाल आपण तर नक्कीच या PDF ला घ्यायचं आहे। तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला द्यायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर आहे की भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत स्थित आहे ते पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे। कोणता पर्वत आहे? मैकल, नीलगिरी, हिमालय किंवा अरवली? तर ऑप्शन क्रमांक किती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। भारताच्या उत्तर सीमेवर कोणता? तर हिमालय पर्वत स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। कव्हर करूया दुसरा प्रश्न। बॅकग्राऊंडमध्ये नॉईज आली तर माफ करा कारण ते स्पीकरमध्ये आवाज येत आहे त्या कारणास्तव, ठीक आहे। तर पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे कोणते विटॅमिन जखम बरे करण्यास मदत करते ते विचारलेलं आहे। जर आपल्याला जखम कुठे झाली तर कोणते विटॅमिन बरे करते? तर ऑप्शनमध्ये आहे विटॅमिन C, A, विटॅमिन B, विटॅमिन D। तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विटॅमिन C हे जखम बरे करणारे किंवा बरे करण्यास मदत करणारे विटॅमिन असलेले दिसून येते। प्रश्न कव्हर करूया पुढचा। दख्खनचे पठार खालीलपैकी कशापासून तयार झालेले आहे? दख्खनचे पठार, चला येत असेल उत्तर तर कमेंट करा। लावारस, शिलारस, ज्वालामुखी किंवा विस्फोट? तर ऑप्शन क्रमांक 1 लावारसापासून दख्खनचे जे पठार आहेत ते तयार झालेले आपल्या सर्वांना दिसून येतात। तर प्रश्न 5वा कव्हर करूया। साबणाचा फेस बराच वेळ राहावा म्हणून त्यामध्ये कोणते ॲसिड मिसळलेले असते किंवा त्यामध्ये पाहावयास मिळते ते विचारलेलं आहे। साबणाचा फेस बराच वेळ राहावा या कारणास्तव लॅक्टिक, अल्कोहोलिक, स्टिअरिक किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन क्रमांक 3 स्टिअरिक ॲसिडचा समावेश जो आहे साबणमध्ये झालेला आपल्या केलेला दिसतो आपल्या सर्वांना, लक्षात घ्यायचा आहे। प्रश्न 6व्या क्रमांकाचा। कोणत्या व्यक्तीच्या पदाचा जो कार्यकाल आहे तो घटनेमध्ये नमूद नाही ते आपल्याला विचारलेलं आहे। असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांच्या पदाचा कार्यकालच नाही निश्चित? मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा महाधिवक्ता? तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो। महाधिवक्ता यांचा जो कालावधी आहे तो घटनेमध्ये नमूद नाही। तसेच मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती या सर्वांचाच आपल्याला असलेला दिसतो। छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? छोटा नागपूर पठाराविषयी प्रश्न आहे। पारसनाथ, धूपगड, पंचमढी किंवा महाबळेश्वर? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 पारसनाथ जो आहे सर्वात उंच शिखर आहे छोटा नागपूर पठारातील हे आपल्याला दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आपल्या समोर दिसून येतो विद्यार्थ्यांनो 8व्या क्रमांकाचा। राज्य निर्वाचन आयोग कोणाच्या मतदार याद्या तयार करते ते विचारलेलं आहे। राज्य निर्वाचन आयोग महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या सर्वांच्या जे याद्या आहेत राज्य निर्वाचन आयोगामार्फत तयार केल्या जात असतात। प्रश्न कव्हर करूया 9व्या क्रमांकाचा। सावंतवाडी या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? सावंतवाडी या ठिकाणी ऑप्शनमध्ये दर्शनी, कोपरागडी, घटप्रभा किंवा वरील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच घटप्रभा या नदीचा जो उगम आहे तो सावंतवाडी या ठिकाणी झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो। प्रश्न 10व्या क्रमांकाचा। पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे किंवा कोणाला मिळालेला आहे? राजीव गांधी पुरस्कार सर्वप्रथमचा तर विश्वनाथन आनंद, रोहित शर्मा या ठिकाणी मणिक बत्रा किंवा विनेश फोगाट? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विश्वनाथन आनंद यांना सर्वात पहिला राजीव गांधी पुरस्कार हा मिळालेला आपल्या सर्वांना दिसून येतो। प्रश्न या ठिकाणी 11व्या क्रमांकाचा की महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती आहे?
पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी यमुना, गंगा, तापी किंवा नर्मदा. तर या ठिकाणी आपण एक वेळेस उत्तर कन्फर्म केले पाहिजे 11 प्रश्नाचं. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. तापी ही जी नदी आहे महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एक नदी असलेली आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न 12वा कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी असा आहे की अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला कोणत्या पर्वताला धडकतात ते विचारलेलं आहे. अरबी समुद्राकडून वाहणारे वारे धूपगड, सह्याद्री, हिमालय किंवा या ठिकाणी अरवली. तर ऑप्शन क्रमांक 2 सह्याद्री पर्वताला अरबी समुद्रावरून वाहणारे वारे जे आहे सुरुवातीला धडकतात किंवा कोसळतात जरी आपण म्हटले तरी चालेल. प्रश्न 13वा. या ठिकाणी बावनथडी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. बावनथडी प्रकल्प विचारलेला आहे. सातारा, भंडारा, जालना, पालघर. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो बावनथडी प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी एकेरी नागरिकत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे. राज्यघटनेमध्ये आपल्या एकेरी नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेतलेले आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, आयर्लंड किंवा जर्मनी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ब्रिटन या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये एकेरी नागरिकत्व हा भाग घेण्यात आलेला दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 16वा की भारतातील सिंहाचा नैसर्गिक अधिवास जो आहे तो कोणत्या राज्यात आहे. नैसर्गिकपणे अधिवास कोणत्या राज्यात होतो भारतामध्ये सिंहाचा, स्पेशली मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात किंवा उत्तराखंड. तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्यामध्ये सिंहाचा जो आहे नैसर्गिक अधिवास असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आहे. प्रश्न 17वा कव्हर करूया. कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. कोणते राज्य आहे. गुजरात, महाराष्ट्र, बिहार किंवा कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गुजरात राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आपल्या भारतामध्ये लाभलेला दिसून येतो. प्रश्न 18वा की 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे. 11वे मूलभूत कर्तव्य तर 2002, 2001, 2003 किंवा 4. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच 2002 या वर्षी 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले दिसते. प्रश्न या ठिकाणी 19वा. जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगासाठी गुणकारी असलेले आहे. जांभूळ फळ कोणत्या रोगावर गुणकारी आहे. कर्करोग, मधुमेह, दंतक्षय, बेरी. तर ऑप्शन या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. मधुमेह रोगावर जांभूळ हे जे फळ असते ते गुणकारी असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा की कोणता जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा भाग आहे. कोणता जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय किंवा छत्रपती संभाजीनगर चा जो भाग असलेला कोणता जिल्हा आहे ते सांगायचं आहे. अमरावती, नांदेड, भंडारा किंवा अहमदनगर. तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड हा जिल्हा जो आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरचाच या प्रशासकीय विभागाचाच भाग असलेला दिसून येतो. प्रश्न 21वा. टिटवाळा येथे खालीलपैकी कोणते मंदिर स्थित आहे. टिटवाळा या ठिकाणी सिद्धिविनायक, महादेव, शनिदेव किंवा तुळजाभवानी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. सिद्धिविनायक मंदिर जे आहे विद्यार्थ्यांनो टिटवाळा या ठिकाणी असलेली दिसते. पोर्तुगीजांवर विजय मिळवल्या कारणास्तव हे जे आहे ते बांधण्यात आलेले आहे. प्रश्न 22वा. श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन हे ठिकाण कशासाठी आहे. तर या ठिकाणी सुपारीसाठी प्रसिद्ध असलेले कोणते तर श्रीवर्धन हे ठिकाण आपल्या सर्वांना दिसते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 23वा कव्हर करूया की प्रसिद्ध असलेली प्लासीची लढाई या लढाईमध्ये कोणाचा पराभव करण्यात आलेला होता. प्लासीची लढाईमध्ये तर सय्यद अहमद गफार खान किंवा सिराज उद्दौला किंवा वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी सर्व म्हटले तरी चालेल. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. सिराज उद्दौला यांचा पराभव कोणत्या प्लासीच्या लढाईमध्ये झालेला होता. घेऊया प्रश्न 24वा. कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र प्रकाशित होत असतात किंवा केले जातात. सर्वात जास्त प्रकाशित होणारे वृत्तपत्र असलेले राज्य कोणते. उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त काय तर वृत्तपत्र हे प्रकाशित होत असतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
तर 25वा प्रश्न की संविधानानुसार पंतप्रधान हे देशाचे कितवे नागरिक असतात? देशाचे कितवे नागरिक पंतप्रधानाविषयी प्रश्न आहे. पहिले कोण असतात? तर सर्वांनाच माहीत आहे की पहिले असतात विद्यार्थ्यांनो राष्ट्रपती. दुसरे कोण असतात या ठिकाणी? सर्वांनाच माहीत आहे उपराष्ट्रपती असलेले. आणि या ठिकाणी तिसरे म्हणजेच कोण? तर पंतप्रधान हे भारताचे नागरिक असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न या ठिकाणी 26वा की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिक्कीम राज्य कितव्या क्रमांकाचे छोटे राज्य आहे? छोटे विचारलेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचे ते सिक्कीम राज्य? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 2. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात छोटे असलेले राज्य म्हणजेच सिक्कीम हे असलेले दिसते. तर घेऊया 27वा प्रश्न. कोणत्या सुधारकाला महर्षी नावाने ओळखतात? महर्षी उपाधी कोणाला आहे दिलेल्या पर्यायापैकी? तर विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा गांधी, महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या ठिकाणी हे तिन्हीही बिलकुलच नाहीत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांना महर्षी या नावाने देखील ओळखले जात असते. प्रश्न 28वा कव्हर करूया. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये किती देशांचा समावेश आहे? WHO मध्ये किती देश आहेत ते विचारलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी 190, 193, 195 किंवा 200. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 193 देशांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 29वा. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी एकूण किती शाळांची सुरुवात केलेली होती? समाजाचा त्रास पत्करून या ठिकाणी किती एकूण शाळा सुरू केलेल्या होत्या सावित्रीबाई फुले यांनी? 18 शाळा, 20, 17 किंवा 25? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विद्यार्थ्यांनो एकूण 18 शाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 30वा कव्हर करूया. दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात येते ते विचारलेलं आहे. आता दाल सरोवर कोणत्या तरी एका केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे, प्रश्नामध्येच उत्तर आहे. तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? जम्मू काश्मीर, पुदुचेरी, दादर नगर हवेली किंवा या ठिकाणी दीव दमण? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यामध्ये दाल सरोवर किंवा दल सरोवर आपण म्हटलं तरी चालेल, तर या ठिकाणी स्थित असलेले दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 31वा की ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ते विचारलेलं आहे. जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? 20, 23, 22 किंवा 17? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये 17 सभासद असू शकतात आणि कमीत कमी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 6 असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. आता सुपरक्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की 470 पेजेसचे PDF आपल्याला 149 मध्ये दिले जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेले तर काय करायचं आहे? लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा आपल्याला शुल्क लागत नसतो. सबस्क्राईब केल्याने काय होईल की आपल्या या चॅनलवर पुढची सुपरक्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. तसेच सुपरक्लासला किंवा आपल्या या चॅनलला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा आहे. तर भेटूया पुढच्या नव्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.